मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्याला क्लास 12च्या नीट या एंट्रन्स एक्झामिनेशनच्या क्लासमध्ये आपल्याला जो नेक्स्ट टॉपिक पाहायचा आहे तो म्हणजे गमेटोजेनेसिस. गमेटोजेनेसिस तर मित्रांनो, हे गमेटोजेनेसिस म्हणजे काय याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला असं सांगता येईल की द प्रोसेस ऑफ formation of gametes. So it is the process of formation of gametes. The gametes may be a male gamete or female gamete. तर मित्रांनो, gametes हे मेल किंवा फिमेल गमेट असू शकतात. So process of formation of gametes is called as the gametogenesis. तर बघा मित्रांनो, आपल्याला या गमेटच्या संदर्भात दोन टर्म्स लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली टर्म आहे होमोगॅमिट्स. तर या ठिकाणी मित्रांनो होमो नावाचा शब्द आलेला आहे. तर बघा, होमो म्हणजे अगदी सारखं. तर बघा मित्रांनो, होमोगॅमिट्स, तर बघा होमोगॅमिट्स ह्या कंडिशनला आपण एका केसमध्ये म्हणू शकतो की इफ फ्युजिंग or fertilizing gametes, if fusing or fertilizing gametes are same. मित्रांनो, ही फार महत्त्वाची अशी टर्मिनॉलॉजी आहे की आपण होमोगॅमिट्स ही टर्म या इथे वापरू शकतो की ज्यावेळेस फ्युजिंग गमेट्स जर सारखे असतील तर आपण त्या गमेट्सला होमोगॅमिट्स किंवा आयसोगॅमिट्स असे म्हणतो. तर मित्रांनो, या गमेट्सला दुसरं जे नाव आहे ते आहे आयसोगॅमिट्स. So, if fusing gametes are same, then that condition is called as the homogametes or isogametes. So, in case of homogamete or isogamete condition, the fusing gametes are same in morphology. तर मॉर्फॉलॉजिकली हे दोन्ही गमेट्स हे सेम असतात. आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे त्याचं पूर्ण असणारं फिजिकल अपिअरन्स हे अगदी त्यामध्ये सारखं असते. त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी कंडिशन आपल्याला लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे हेट्रोगॅमिट्स. सो हेट्रोगॅमिट्स म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, होमोगॅमिटच्या अगदी विरुद्ध अशी कंडिशन जर म्हणजेच हेट्रोगॅमिट्स. सो इफ फ्युजिंग गमेट्स आर डिफरंट. इफ फ्युजिंग गमेट्स आर डिफरंट. तर बघा मित्रांनो, पण डिफरंट कशामध्ये? तर मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे त्याच्या अपिअरन्समध्ये. इफ फ्युजिंग गमेट्स आर डिफरंट इन देअर मॉर्फॉलॉजी. तर मॉर्फॉलॉजिकली हे जर डिफरंट असतील, इफ फ्युजिंग गमेट्स आर डिफरंट मॉर्फॉलॉजिकली, then that condition is called as the heterogametic condition. तर बघा मित्रांनो, यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की पिरियड ऑफ ग्रोथ ऑफ an organism. So, period of growth of an organism is always called as the juvenile phase. तर बघा मित्रांनो, या पद्धतीच्या फेजला आपण ज्युवेलाइन फेज असे म्हणतो. तर मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो पिरियड ऑफ ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम इज ऑलवेज कॉल्ड ॲज द ज्युवेलाइन फेज ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. तर बघा मित्रांनो, यानंतर आपल्याला महत्त्वाचा असा मुद्दा या गमेटोजेनेसिसमध्ये लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे मिओसिस आणि मायटोसिस बद्दल. तर बघा मित्रांनो, इन केस ऑफ डिप्लॉइड ऑर्गॅनिझम तर बघा मित्रांनो, डिप्लॉइड ऑर्गॅनिझममध्ये आपण जर गमेटोजेनेसिस जर कन्सिडर केली, गमेटोजेनेसिस म्हणजे द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गमेट. बघा मित्रांनो, यामध्ये दोन सेट क्रोमोझोमचे असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की गमेट्सचे नेहमी हॅप्लॉइड असतात. तर या ठिकाणी गमेटोजेनेसिस is always takes place by the process of meiosis. Meiosis is the type of cell division. So in diploid organism, gametogenesis always takes place with the help of meiosis. But in
केस ऑफ हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम. तर आपण हॅप्लॉइड ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर यामध्ये फक्त आपल्याला एकच क्रोमोझोमचा सेट असलेला दिसेल. सो इन केस ऑफ हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम द गॅमिटोजेनेसिस ऑलवेज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ मायटोसिस. तर मित्रांनो हाही पॉईंट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये यावर सुद्धा क्वेश्चन बनतो. In case of haploid organism, the gametogenesis takes place with the help of mitosis. कारण सेम सेट ऑफ क्रोमोझोम हा गमिटमध्ये सुद्धा मेंटेन केला गेला पाहिजे. तर मित्रांनो इन केस ऑफ बायसेक्च्युअल ऑर्गॅनिझम. तर बघा मित्रांनो या ठिकाणी बायसेक्च्युअल अशी कंडिशन दिली आहे की ज्यामध्ये मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द सेम ऑर्गॅनिझम. म्हणजेच ही हर्मॅफ्रोडाईट अशी कंडिशन असायला पाहिजे. सो इन केस ऑफ बायसेक्च्युअल ऑर्गॅनिझम द ट्रान्सफर ऑफ गमीट्स इज इझी. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की ट्रान्सफर ऑफ गमीट या केसमध्ये इझी असते कारण एकाच ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही ऑर्गन प्रेझेंट असतात. बट इन केस ऑफ युनिसेक्च्युअल ऑर्गॅनिझम इट इज नॉट इझी. तर बघा या केसमध्ये द ट्रान्सफर ऑफ गमिट्स इज नॉट इझी. सो इट इज टेक्स प्लेस बाय द प्रोसेस ऑफ कॉप्युलेशन. तर हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर यावर सुद्धा आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनवता येईल. इन केस ऑफ युनिसेक्च्युअल ऑर्गॅनिझम द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ गमिट इज टेक्स प्लेस बाय द प्रोसेस ऑफ कॉप्युलेशन. तर हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा मित्रांनो नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑर्गॅनिझम्स हे दोन प्रकारचे असू शकतात. तर बघा मित्रांनो पहिल्या टाईपमध्ये आपण एक कंडिशन कन्सिडर करूया. तिचं नाव आहे होमोथॅलिक कंडिशन. तर बघा मित्रांनो होमो म्हणजे सेम. जर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जर सेम ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असेल. इफ मेल अँड फिमेल reproductive structure present in same organism. जर सेम ऑर्गॅनिझम मध्ये जर प्रेझेंट असतील. इफ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट और ऑर्गन इज प्रेझेंट इन सेम ऑर्गॅनिझम देन दॅट कंडिशन इज कॉल्ड एज द होमोथॅलिक कंडिशन. तर बघा मित्रांनो या कंडिशनला एक दुसरं नाव सुद्धा आहे ते म्हणजे मोनोसियस कंडिशन. तर या कंडिशनला आपण मोनोसियस कंडिशन सुद्धा म्हणू शकतो. सो होमोथॅलिक और मोनोसियस कंडिशन is the condition in which male and female reproductive structure or organ are present in same organism. But in case of heterothallic or dioecious तर in case of dioecious condition the male and female reproductive part present on the different organism तर यामध्ये मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. पण यामध्ये मेल आणि फिमेल पार्टनर हा डिफरंट असतो. पण यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट हा सेम असतो, सेम ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतो. तर या दोन कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि या दोन टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात.